Question number 10. In a competitive examination, ॲक्च्युली हे जे क्वेश्चन आहे याला जर तुम्ही इमानदारीने डेली लाईफ रिअल लाईफमध्ये जर बघितलं तर खूप काम येणार आहे. तुम्ही एखादी एक्झाम द्यायला गेल्यानंतर समटाईम्स देर इज अ निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. कायम सिस्टीम असते निगेटिव्ह, की बरोबर उत्तर दिलं रुपालीने तर तिला 2 मार्क भेटतील, रुपालीने चुकीचं उत्तर दिलं तर त्याच्यातून 1 मार्क कमी होईल. बरोबर. मग 2 मार्क 1 मार्क अशी मार्किंग सिस्टीम आहे. आता मी प्रॉब्लेम वाचून दाखवतो बघा. In a competitive examination, there were 60 questions. So how many questions are there? 60. Okay. The correct answer would carry 2 marks. जर उत्तर बरोबर असेल तर किती मार्क भेटतील? 2. And for incorrect answer, how much marks? 1 marks. Would be subtracted, म्हणजे कमी होऊन जाईल. बरोबर. यशवंत had attempted all the question and he got 90 marks. यशवंतने सर्व प्रश्न अटेम्प्ट केले. किती? सर्व किती होते टोटल? 60 क्वेश्चन त्याने अटेम्प्ट केले, त्याला 90 मार्क मिळालीत. मग त्याने जे प्रश्न उत्तरं दिली त्याच्यात काही प्रश्नांची उत्तरं काय आहे बरोबर, काहींची काय आहे चुकली आहेत. बरोबर. मग किती बरोबर आहे? लेट. समजा द करेक्ट answer given question, किती प्रश्न आहेत असे? आर, तुम्ही सांगा एक्स, अँड इनकरेक्ट आन्सर. हे बघा परत ए आणि ए आले असं हे करून देतो. इनकरेक्ट आन्सर गिवन questions are y. टोटल क्वेश्चन किती बघा, x plus y is equal to how much? This one is equation number 1. आता यशवंतराव, इफ यशवंतराव आहे भाऊ, यशवंत आहे का बघता. इफ यशवंत gives right answer, he get 2 marks. गेट गॉट आहे का हे येऊ शकतं, इंग्लिशचा काही संबंध नाही आहे. इथं फक्त तुमच्या शिक्षकांना तुमची फिलिंग कळायला पाहिजे काय की तुम्ही जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे. हां. अँड फॉर रॉंग आन्सर और इनकरेक्ट आन्सर 1 mark subtracted. ओके. अँड ही गॉट 90 मार्क्स. या तिघांमध्ये कंडिशन आहे इथं बघा. ज्यांना एवढं लिहिता येत नसेल त्यांनी डायरेक्टली यायचं बाय गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. बरोबर प्रश्न एक्स आहे, चुकीचे प्रश्न वाय आहे. बरोबर प्रश्नांना त्यांना 2 मार्क भेटले आणि चुकीच्या ह्याच्यात त्याचे 1 मार्क मायनस झाले. काय झालं आहे? 1 मार्क मायनस झालं. आणि हे सर्व केल्यानंतर त्याला किती मार्क भेटले? 90 मार्क्स. 1 नॉर्मली आपण लिहत नाही, म्हणून बरोबरच्या प्रश्नाला 2 मार्क आणि चुकीच्या प्रश्नातून मार्क कमी होत त्याला 90 मार्क्स मिळालेत. हे आले इक्वेशन नंबर ही प्लस वाय आणि हे मायनस वाय. काय करावं लागेल? ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. x plus y is equal to 60. 2x minus y is equal to 90. काय करायचं आहे? ॲड. प्लस वाय मायनस वाय, 2x plus x, 60 plus 90. Therefore x is equal to 50. म्हणजे भाऊंचे बरोबर प्रश्न किती होते? 50. ना इनकरेक्ट काढायचे. पुट x इक्वल टू 50 इन इक्वेशन 1. टोटल क्वेश्चन किती होते? 50. 50 प्लस वाय
टोटल किती होते 60. तर चुकीचे किती आले त्याचे 60 minus 50. Therefore y is equal to 10. So correct answer given are 50 and wrong answer 10. चेक करूया. 2 मार्क करेक्टसाठी आणि 1 मार्क 10 प्रश्नांची ते चुकवले. तर 15 to 2 100 minus 10 किती आले 90 मार्क्स. म्हणजे आपण जे उत्तर काढलंय ते काय आहे बरोबर आहे. तरी इथे लिहायचं करेक्ट answer given question are 50 and wrong answer given questions are how much? Very good.